पव्या मस्जिद बंदर येथे लागलेल्या आगीत 3 जखमी आणि धुरामुळे गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मस्जिद बंदर येथील 11 मजली इमारतीच्या तळमजल्याला भीषण अशी आग लागली। तळमजल्यावरील मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने त्या ठिकाणी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। आगीची दाहकता कमी होती, मात्र धुराचं प्रमाण जास्त असल्याने इमारतीमधील अनेक नागरिक त्या ठिकाणी गुदमरले। साधारण तासभरात अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या घटनेत 3 जखमी आणि धुरामुळे गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 30 वर्षीय साजिया शेख आणि 42 वर्षीय शबिला शेख अशा 2 महिलांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडले। शिल्पा, मस्जिद बंदर येथे लागलेल्या आगीत 3 जण जखमी झालेत आणि धुरामुळे गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतंय। या घटनेबाबतची काय अधिकची माहिती? करण मस्जिद बंदर येथील 11 मजलीची इमारत होती, तिच्या तळमजल्यावर भीषण आग लागलेली। तळमजल्यावरील मीटर बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागलेली। सकाळच्या सुमारास ही आग लागलेली। आग लागताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तातडीने गाड्या देखील रवाना झालेल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न हा शर्थीने सुरू होता। मात्र आगीची दाहकता कमी होत नव्हती। धुराचे प्रमाण जास्त असल्याने इमारतीमधील जे नागरिक होते ते गुदमरलेले। साधारणतः ही आग विझवण्यामध्ये तासभर अग्निशमन दलाला लागला। तासभरानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मात्र या भीषण आगीच्या घटनेमध्ये 3 जण जखमी झालेले आणि धुरामुळे गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर आलेली आहे। 30 वर्षीय साजिया शेख आणि शबिला शेख अशा 2 महिलांचा यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र जे 3 जण जखमी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। करण नक्कीच शिल्पा, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।